सिक्सरची होते धमाल. गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. इतर क्रिकेटपटूंची शान. थँक्यू जीव की प्राण. इतर क्रिकेटपटू दोन चांगल्या संघात म्हणजे या सामन्याला मी नाव देईन की बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीची लढत याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एक बाजूस पाहिलं तर एक खेडपट्ट्यातला पालीचा संघ आहे, एक बाजूस पाहिलं तर दसपटी विभागातला अव्वल दर्जाचा संघ वेगरांबरी माता तिवरेचा संघ आहे. गोलंदाजी क्रमवारीत पाहिलं तर वैयक्तिक पैलू सांगत पहिलं षटक पतीच्या माध्यमातून पॅडवरती धावला जातोय, पायावरती धावला जातोय, फलंदाजाला संपत नाहीये, जपलून ठेवण्याचा उच्च क्षेत्रामध्ये या ठिकाणी केलं जातंय. मीडियम व्याप्ती चेंडू असतील आणि जर अति जास्त वेगवान चेंडू जर या ठिकाणी अंपायरला पाहिजे तर अंपायर डायरेक्ट नो देखील देऊ शकतात. तर गत वर्षात ज्या फलंदाजाने अनेक गोलंदाजांच्या विरुद्ध षटकार चौकार ठोकले होते आणि माझ्या मते गत वर्षीचा सिक्सर किंग हे नाव जरी काढून दिलं ना तरी भाग्य ठरेल. अशा पद्धतीचं सुंदर खेळ करणारा लागून इकडे आला तिकडे गेला तर नाही इकडे आला तर साहिल वाडी की जे ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि जबरदस्त फलंदाजी त्यांनी गत वर्षात केली, परंतु यावर्षी देखील पाहायचा आहे. चेंडू मात्र चांगला आहे, चेंडू चांगला आहे. ब्लॉकरचा वापर या ठिकाणी केला होता. बरोबर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानामध्ये पाहायला भेटलं. बरोबर पाय आणि बॅटचं जे अंतर आहे तिथे हा चेंडू टाकला होता. ज्याच्याकरिता विरोधाकडे कौशल्य पाहिजे ते कौशल्य ज्याच्याकडे आहे, ज्याने अनेक स्पर्धा अनेक ओपनच्या संघाला देखील पराभूत केले, असाच वेगरांबरी तिवरेचा एक दसपडीचा अष्टपैलू खेळाडू सतीश शिंदेची या ठिकाणी गोलंदाजी. परत इथे पाहायचं आहे चेंडूने मला घेतलाय, लसीकरणे चेंडू वळलाय परंतु सामना देखील वळतोय. धावांचं रूपांतर 3 मध्ये या ठिकाणी होतंय. तर दर वर्षामध्ये सर्वात जास्त स्पर्धेत सेमीफायनल मध्ये आणि फायनल मध्ये जाण्याचा विक्रम मिळवलाय. अशा पद्धतीचा वेगरांबरी माता तिवरेचा संघ हो पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहायचा आहे, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी यायचं, दिशेने या ठिकाणी यायचं आहे.